नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाच्या विषयावर आहे, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत. आणि अपडेट काय आहे या संदर्भात मी आता लाईव्ह घेऊन ती लाईव्ह शेअर केलेली आहे. त्याची लिंक मी खाली दिली आहे आणि ती लाईव्ह तुम्ही अवश्य पहा, त्याला इग्नोर करू नका. कारण ह्याच्यामध्ये मी खूप महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये अपडेट अशा आहेत. नोव्हेंबरचा हप्ता वितरण कधी होणार, त्याचबरोबर नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार का, आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 हप्ते एकत्र येणार का, आणि जर समजा हे वितरण झालं तर हे कधीपर्यंत आणि किती तारखेपर्यंत होऊ शकतं, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर नक्कीच ती लाईव्ह पहा, तुमच्यासाठीच तो विषय आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच महिलांनी अजून ई-के-वाय-सी केलेली नाही. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही 31 डिसेंबरपर्यंत तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कुठलेच हप्ते मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. त्यामुळे ई-के-वाय-सी करून घ्या. ज्या महिलांनी सेल्फ ई-के-वाय-सी केली नाही किंवा केली आहे त्यांनी सुद्धा परत ई-के-वाय-सी करायची आहे आणि तुमच्या दुसऱ्या आधार कार्ड संदर्भाचे डॉक्युमेंट अंगणवाडी ताईंना द्यायचे आहेत. त्याशिवाय तुमची ई-के-वाय-सी ग्राह्य धरली जाणार नाही, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही, हे लक्षात घ्या. या आणि अशा बऱ्याच विषयांवर मी तिथं तुम्हाला माहिती दिली आहे. ज्या महिलांकडे दुसरे आधार कार्ड नाही ई-के-वाय-सी करायला, कुठलेही कागदपत्र नाही, त्यांनी काय करायचं तेही त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही लाईव्ह पाहिल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. कृपया करून त्या लाईव्हला इतर महिलांपर्यंत अवश्य शेअर करा, कारण मी खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर अपडेट दिलेली आहे आज. तर ती नक्कीच लाईव्ह तुम्ही पहा, इग्नोर त्या लाईव्हला करू नका. हे पाहायला तुमच्यासाठी मी ते आहे, तुम्हाला लाभ मिळावा म्हणून मी प्रयत्न करत आहे. तर नक्कीच ती लाईव्ह पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.